हॅलो हाय. हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज म्हटलं मध्ये बघा कांद्याचं तिखट दाखवलं होतं तुम्हाला. आता म्हटलं चटणीचा एक वेगळा प्रकार दाखवा. ही जी चटणी आहे ना, ही तुम्ही डोश्यासोबत पण खाऊ शकता किंवा इडली सोबत पण खाऊ शकता. खूप छान लागते बरं का ही चटणी. ते कशी करायची, याला साहित्य काय काय लागते ते सांगते मी तुम्हाला. टमाटा आहे, पिकलेला टमाटा घेतलाय, कांदा आहे, आणि ही हरभऱ्याची डाळ आहे, आणि मीठ आहे, आणि जिरं, लाल तिखट आहे, आणि 2 लाल आपल्या बेगड्या म्हणतात त्या लाल मिरच्या आहेत. एवढंच ह्याला लागणारं साहित्य. आता हे कशी करायची ते सांगते तुम्हाला. आता बघा, मी कढईत आधी ना थोडं तेल घालते, आणि तेल छान, त्याच्यामध्ये जिरं घालते, हे जिरं छान तडतडलं ना, याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालते आणि हे छान होऊ देते. कांदा घालते, कांदा मी छान होऊ द्यायचा. आपला कांदा छान झाला बरं का. आता ह्याच्यामध्ये ना मी टमाटा घालते. ह्या 2 मिरच्या आहेत ना, ह्या पण याच्यामध्ये घालून देते. आणि आता हे छान होऊ देते. मिरचीचा ठसका आला असता ना, म्हणून मी मिरची नंतर घातली बरं का. मिरची आधी घातली तरी चालते, छान तेलामध्ये परतलं जाते, पण तिचा ठसका आला असता म्हणून मी मिरची नंतर घातली. आणि आता ना आपल्याला पाहिजे तेवढं मीठ घालायचं, जास्त लागेल आपल्याला. आणि थोडं तिखट. आणि आता याच्यावर ना थोडीशी झाकण ठेवायचं आणि वाफ द्यायची याला. आता याच्यावर मी झाकण ठेवते. आणि आता हे झाकण मी काढते. छान झाला बरं का टमाटा, कांदा, आणि हे सगळं झालेलं आहे. आता हे थंड झालं ना की मिक्सरमधून काढायचं. आता हे थंड करायला ठेवते. छान झाला आपला टमाटा पण झाला. शिजला हा टमाटा. गॅस बंद करते आणि हे थंड होऊ देते थोडं. आणि आता बघा हे छान थंड झालं आपलं. मी याच्यामध्ये ना थोडं पाणी घालते, आणि आता हे मिक्सरमधून काढते.
बघा ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का मला, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आज आमचा ना खास चटणी करायचं कारण म्हणजे हे होतं की आज आमच्याकडे डोसे होते, डोसे करायचे होते म्हणून डोस्यासाठी खास मी चटणी केली. आजचा बेत आहे बरं का आमचा. बटाट्याची कोरडी भाजी आहे, डोसा आहे आणि चटणी आहे. तर त्याला आमच्याकडे हीच चटणी लागते नेहमी. आम्ही खोबऱ्याची चटणी शक्यतोवर कमी करतो कारण मुलाला ही चटणी खूप आवडते, म्हणून मग ही चटणी मी केली. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा बरं का मला. बाय.